गुड मॉर्निंग गाईज, मी उज्ज्वल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही सगळे रेडी झालोत. सकाळी लवकरच 11 वाजता. किती वाजलेत गोलू? सकाळी लवकरच 11 वाजता रेडी झालो आणि इथं सगळेजण गेअरअप करून आलेले आहेत. आपली गाडी रेडी आहे आणि आजचा आमचा प्रवास जो आहे तो आहे टुवर्ड्स द्रास. आम्हाला जाताना सैरानबाई आहेत, त्यांना भेटायचं आहे. नूर बेकरी आहे त्यांची. आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती आणि जेव्हा आम्ही निघालो आहे तेव्हापासून त्यांचे सारखे कॉल मेसेज चालू आहेत की भाई आए हो तो मिलके जाना. सो लवकर निघणार होतो पण त्यांची बेकरी लेट उघडते. त्यांनी रात्री कॉल केलं होतं की भाई मिलके जाना. सो त्यांना भेटायचं पण आहे म्हणून आम्ही थोडं लेट निघालो आहे. ओ पाजी, आप पंजाबी हो? हाँ जी। एक गाली सिखाओ जल्दी। कौन सी? एक अच्छी वाली गाली। बाड़ियाँ गंदियाँ करते हैं। एक गाली उसको देनी है मेरे को, कब से मेरे को बैंडचोद बोल रहे हैं। दस भाई वो केड़ी दसी है? दसो भाई। चलनी नहीं। कहाँ से आए हो आप? हम लोग बॉम्बे से आए। एक गाली तो सिखाओ यार। ओ पाजी, आप पंजाबी हो? चला गणपती. चला. सो आता आम्ही निघत आहोत हॉटेलवरून. 48 hours later. चला गणपती. चला. सो आता आम्ही निघत आहोत हॉटेलवरून. सैरानबाईची बेकरी, नूर बेकरी. आणि आता आम्ही इथं थांबणार आहोत, ब्रेकफास्ट करणार आहोत. यावेळेस तो विकत नाही. फक्त टँक बॅग सोबत घेतो. थोडा ब्रेकफास्ट करायचा आहे, थांबायचं आहे. सैरान भाई फोन करो ना जरा एक बार. तो ये सिटिंग एरिया है. चला पोचलो. आता वाट बघूया सैरान भाईंची. सो सैरान भाई आलेले आहेत. हाय, कैसे हो सैरान भाई? बढ़िया बढ़िया बढ़िया. आज लगभग 2 साल के बाद मुलाकात हो रही है. 2 साल. बढ़िया. ब्रेकफास्ट वगैरह हो गया आप लोगों का? हाँ चल रहा है। अच्छा, ब्रेकफास्ट नहीं किया था अभी? नहीं हम लोग ऐसे ही निकले थे। अच्छा अच्छा. तो कैसा जा रहा है? कैसा रहा अभी तक का ट्रिप? कैसा रहा? अभी तक तो ठीक है, बहुत अच्छा है। इधर आने के बाद सोचा सैरान में से पूछ लेते हैं कि आगे का कैसा। नए बंटर लोग भी हैं. हाँ बसा मैं तो वो डायलॉग था, हमारा दूसरी बार है, इनका पहली बार है। बोला ना? लास्ट में हमारा दूसरी बार है, इनका पहली बार है. सैरान भाई को भी याद है अभी तक. 48 hours later. सो नाश्ता करून झालेला आहे. चलो सैरान भाई निकलते हैं. सेफ जर्नी और थोड़ा ध्यान से आपको घाट चढ़ने आप लोगों को थोड़ा इनका भी ध्यान रखो. ठीक है, मिलते हैं सैरान भाई. आप भी आओ कभी हमारी तरफ. जरूर जरूर. थोड़ा बिजी शेड्यूल चलता है तो आ जाएंगे. तो ट्राई निकाल के आ जाओ एकदा. ट्राई करके. चला बघूया आपण आता पुढच्या जर्नीकडे. सो आम्ही मगाशी 15 ते 20 मिनटं झाले गाडी चालवतो. फक्त 5 किलोमीटर क्लिअर केलं आहे आम्ही. 15-20 मिनटं 5 किलोमीटरसाठी लागलेत. लावून देखील ढकलतोय. टाकी देव ए विक्रांत टाकी स्पॉन्सर कर याला एक. पेट्रोल डाल दो पाजी.
सो आहे काश्मीरचा वेदर बघा. इथं पाऊस पडतोय, तिथं त्या साईडला ऊन आहे, इथं पाऊस आणि तिकडं पण ऊन आहे बघा. सो आम्हाला काही जास्त अंतर नाही कापायचं आज. आम्ही द्रासला स्टे करणार आहोत म्हणून आम्ही आरामात चाललोय. रेनकोट आहेत पण घालायला कंटाळा आलाय. पाऊस कमी होतोय या साईडला आता, त्या साईडनं ऊन येतंय. सो बघू पाऊस थांबला की मग निघू आम्ही पुढं. भाई ऐ वरती लटकू की इथं लाला कैसा क्या क्लायमेट कैसा लग रहा है लाला? एकदम मस्त. सो आहे काश्मीरचा वेदर बघा. इथं पाऊस पडतोय, तिथं पाऊस थांबायचं नाव नाही घेते. सो रेनकोट वेअर करावे लागणार आहेत. पाऊस थांबायचं नाव नाही घेते. सो रेनकोट वेअर करावे लागणार. पाऊस थांबायचं नाव नाही घेते. सो रेनकोट वेअर करावे लागणार आहेत. दो कव्वे रेडी. पाऊस थांबायचं नाव नाही घेते. सो रेनकोट वेअर करावे लागणार आहेत. दो कव्वे रेडी. 2 जण रेडी आहेत आमचे. 2 कावळे रेडी. एक गेमिंगचा पोरं आले का तू? कोणता? गेम मधला. 2 कावळे रेडी झाला, बाकी 3 पोपट. सो आता आम्ही रेडी झालो आहोत. कृतिक आणि लाला रेडी आहेत. इकडे गोलू रेडी होतोय, विक्रांत रेडी होतोय, मी रेडी आहे. चला आता पावसा कारणाने आम्हाला जास्त व्लॉगिंग करता येणार नाही आहे. जितकं पॉसिबल होईल तितके नजारे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. जर जोजिलाच्या वर पाऊस नसेल तर तिथून पुढची सिनरी छान घेता येईल. आता हे तिथं आम्ही थांबलो, ते पण बोलले की जोजिलाला भरपूर ट्रॅफिक आहे. सेहरानभाई पण तेच बोलत होती की जोजिलाला भरपूर ट्रॅफिक भेटेल, त्या कारणाने जितकं लवकर होईल तितकं लवकर जा, म्हणजे तुम्ही द्रासला लवकर पोहोचा. तर चला जर्नी स्टार्ट करूया टुवर्ड द्रास. सो काल आम्ही डिकॅथलॉनला गेलो होतो. तिथं हँडलोज नव्हते विक्रांतच्या साईजचे. सो विक्रांत बोलला होता की ठीक आहे वॉर्मर आहेत चालून जाईल, पण नाही पॉसिबल झालं. सो आम्ही आता परत एका डिकॅथलॉनला आलो आहे. एक गोष्ट आता छान झाली आहे की जागोजागी डिकॅथलॉनचे स्टोर आहेत. कुठं काही कमी पडल्यास पटकन स्टोर भेटून जातं. इथं जी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे ती इथं भेटेल. इथं बघा भाई कसे आहेत गनग्लोज. ओ वैसी रहेगा, ड्राईस पण तसाच. सो पटकन आम्ही थोडं सामान घेतो आणि गोलू हे लोक मागे येत आहेत, त्यांना ब्रीफ करावं लागेल. ते थांबलेत मागे ॲक्च्युली. सो पटकन थोडंफार सामान घेऊन आम्ही निघतो इथून. सो आता आम्ही सोनमार्ग टनलमधून बाहेर आलोत. आता पुढं जोजिला टनल प्रोजेक्ट चालू आहे, अजून झालं नाही आहे. ज्या दिवशी हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल ना त्या दिवशी बायकर्स लोकांसाठी जो ॲडव्हेंचर होता जोजिलाचा तो जेमतेम पूर्णपणेच बंद होईल. कारण की जोजिला बंद झाल्यानंतर जो स्टार्टिंगचा एक्साइटमेंट ॲडव्हेंचर जो होता तो संपून जाईल. तो आता मी बोललो होतो तसं तुम्हाला की गाड्यांची ट्रॅफिक संपलेली आणि बकऱ्यांची ट्रॅफिक चालू झालेली आहे. या पण लडाखला फिरायला चाललं वाटतं. हे मना अखेलते की बकऱ्यांना अखेलते. द्या नको. सो फायनली बकऱ्यांपासून आजाद झालोय आम्ही. सो फायनली बकऱ्यांपासून आजाद झालोय आम्ही. आणि आता पुढं जोजिला पास सुरुवात होणार आहे. जोजिला पाससाठी कट. सो आता गाडी बंद पडली, गोलूची गाडी बंद पडली आहे. आणि हा रूट बघू शकता तुम्ही, अमरनाथ यात्रेचा रूट.
खाली बेस कॅम्प आहे अमरनाथ यात्रेचा आणि हा रूट आहे. इथून अमरनाथ यात्राची सुरुवात होते. आता पुढच्या महिन्यातच विक्रांत अमरनाथ यात्रेची ट्रिप काढणार आहे. तरी कोणाला अमरनाथ यात्रेसाठी बुकिंग करायची असेल तर विक्रांतला नक्कीच संपर्क. सो आता आपण जोजिलाचा जो रोड पाहतोय हा 100 टाइम्स बेटर आहे लास्टपासून. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा या मंदिरापर्यंत रस्ता इतका खराब होता ना मित्रांनो, अक्षरशः वैताग आला होता आम्हाला. सो आता आपण जोजिलाचा जो रोड पाहतोय हा 100 टाइम्स बेटर आहे लास्टपासून. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो बेटा जी नुन्नू ना दिखाओ अस्सी. दरवेळेस कोण ना कोण माझ्यासमोर अशी कर्तबगारी करता आणि मी ती रेकॉर्ड करतोय. बाबू तू तो यूट्यूब पे जाएगा. दरवाजा तो लाव बाय. ट्रॅफिक लागलेली आहे. थोडा ऑफरोड पॅच आहे. ऑफरोड पॅच नाही आहे पण आम्हाला ऑफरोडिंग करावी लागते आहे. हा गेट आहे ना, हा गेट आहे 0 डिग्रीचा गेट, जोजिला गेट आहे. क्लिफच्या आतून चाललो आहे आपण आणि पुढं जोजिलाचा माइलस्टोन आहे इथं फोटो व्हिडिओसाठी. सो हा होता जोजिलाचा अगोदरचा रस्ता. इथून असा रस्ता होता आणि आता हा नवीन रस्ता आहे. हा दोन्ही लेन एकाच रोडने आहेत. आता जुना रस्ता बंद झालेला आहे. लाला अरे भाई खतरनाक एडवेंचर हो रहा है. अभी तो एडवेंचर शुरू नहीं हुआ लाला. चलो सो पटकन फोटो काढून निघून जाऊया. पुढं आपल्याला 0 डिग्रीला थांबायचं पण आहे. स्टिकर लावून झालेले आहेत. गोलू गोलू पॅन्ट नको काढू. वेट पॅन्ट नको काढू. सो आता आपण पोहोचलो 0 डिग्री पॉईंटला. हे ग्लेशियर बघू शकताय 2. इथं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज सो आता आपण पोहोचलो 0 डिग्री पॉईंटला. हे ग्लेशियर बघू शकताय 2. इथं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज भेटतील तुम्हाला. स्लेज भेटेल, स्लेजिंग भेटेल. ओ खराब रस्ता. इथं भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज असतात. ATV राईड, स्लेज रायडिंग, भरपूर काही बघायला भेटतं. पण आपल्याला हे कामाचं नाही. आपला गोल लेह, जो लडाखचा एक्सपिरियन्स आहे तो ह्या एक्सपिरियन्स पुढं काहीच नाही आहे. सो त्यासाठी आपल्याला काहीतरी मागं सोडून निघावं लागणार आहे. ते बोलतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना ज़रूरी है, तशी गोष्ट आहे. भरपूर क्राऊड आहे इथं. जे लोक जम्मू काश्मीर फिरायला येतात, इवन जे लोक श्रीनगर फिरायला येतात ना, त्यांच्यासाठी हा एक शेवटचा पॉईंट आहे जिथं बर्फ भेटतो त्यांना 0 डिग्री. यापुढं जास्त टुरिस्ट नसतील. तो अगोदर इथं हॉटेल्स वगैरे होते छोटे छोटे. सो आता इथं अलाउड नाही आहे. सो आपल्याला आता इथून 15 किलोमीटर पुढं मीनामार्गला काही खायला पाणी वगैरे मीनामार्गला भेटेल. ठीक आहे. सो आता आपण पुढं जाऊया. विक्रांती लोक मागं राहिलेत. पावसाचा सीन झाला आहे. तिथले लोकल जे होते ते बोलत होते बारिश से पहले आप निकल जाओ यहाँ से, नहीं तो बहुत दिक्कत हो सकती है. सो विदाउट ब्रेक आपल्याला जावं लागणार आहे. एक कॉल करतो मी फक्त विक्रांतला की निघ तिथून, जास्त थांबू नका, पाऊस येणार आहे. पाऊस आल्यास पुन्हा वाट लागण्याची दाट शक्यता आहे. सो चला, स्टील जर्नी चालू आहे आपली, चालू ठेवूया. सो मी थोडा पुढं आलो आहे. विक्रांती लोक मागे राहिले. इथला सिनरीज बघा मीनामार्गची. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ऊन बघा.
इथं 8 वाजता संध्याकाळ होते. हा मीना मार्गचा चेकपोस्ट आणि इथं थांबलो आहे. काय नाश्ता करून घेतो. आम्ही जेवलो नाही ॲक्च्युली, सो काय नाश्ता करून घेतो. चाचा हाय बोलो. हाय ले चालू गए चाचा का जोश चल लेवल. चला मॅगी बनवून घेऊ आणि मॅगी खाऊया. सो मॅगी रेडी आहे, खाऊन घेऊया पटकन. मी वाट बघतोय विक्रांत या लोकांची. विक्रांत या लोक आले की त्यांना पण थोडं वॉर्म करूया, मॅगी खाऊया आणि मग पुढचा प्रवास. इधर से द्रास कितने भैया? 25. ठीक आहे. 6 वाजलेत. द्रासला आपण स्टे करूया. यांनी सांगितले डॉर्मेटरी सजेस्ट केली आम्हाला. ॲक्च्युली डॉर्मेटरीमध्ये राहून बघा बोललं. डॉर्मेटरीचा ऑप्शन एकदा ट्राय करूया, बघू, डिस्कस करूया डॉर्मेटरीबद्दल विक्रांत यांसोबत आणि मग कन्फर्म करूया. सो चला मॅगी खाऊन घेऊया. सो सगळे आलेले आहेत. माझी नंबर प्लेट तुटली, याचा नकल का तुटला, मला टोकला तो. आधी प्लास्टिक टूटना चालू हो गया भाई. लोहा भी टूट रहा है, इतना ध्यान में रख. लोहा टूटता नहीं पाजी, लोहा जड़ता है. सो हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. पाणी पिऊन घेऊया. चलो अंकल निकलते. अंकलला लालाने विचारलं ये पैकेट फूलते कैसे. अंकल कैसे फूलते पैकेट, कौन हवा भरता है? हवा भरा है खूब हमने, खूब हवा भरा है अंकल ने. अंकल क्या हवा, अंकल हवा भरते. तो चला, चलो बाय बाय बेटा. तर चला चाचाची रजा घेऊया. सो गाईज लँडस्केप बघा तुम्ही. शब्द नाही आहेत, एक्सप्रेस करण्यासाठी शब्द नाहीत. मला माहिती नाही कॅमेरा ह्या सीनला, या लँडस्केपला जस्टिफाय करतोय की नाही. मे बी करू देखील शकत नाही, कारण की कॅमेऱ्यात जे व्हिडिओज तुम्हाला दिसतात त्यात इथल्या फिलिंग्स नाही आहेत. आम्ही इथं या जागेवर ज्या सो गाईज लँडस्केप बघा. आता आम्ही थोडं पुढं आलो होतो. इथे एक ग्रुप आहे GS वाल्यांचा. सो त्यांच्याकडे इन्फ्लेटर नाही आहे, त्यांना इन्फ्लेटर पाहिजे, टायर इन्फ्लेटर. केबल हवे त्याच्यात. आता आम्ही थोडं पुढं आलो होतो. इथे एक ग्रुप आहे GS वाल्यांचा. सो त्यांना झाली. जनसेवक गोलू. चलो निकलते. मी रस्त्याला थांबतो, सकाळला थांबणार नाही आपण. चलो सो चला निघूया पुढं. ॲक्च्युअल हवा भरता भरता त्यांचं एक टायर आपण 40 पॉईंटपर्यंत केलं. त्यानंतर आपल्या इन्फ्लेटरची चार्जिंग संपली. नाव आहे गोलू. सो परत एकदा ट्रॅफिक. मेंढे बघा किती आहेत. नाव आहे गोलू. सो परत एकदा ट्रॅफिक. मेंढे बघा किती आहेत. नाव आहे गोलू.
सो परत एकदा ट्रॅफिक. मेंढे बघा किती आहेत. नाव आहे गोलू. सो परत एकदा ट्रॅफिक. मेंढे बघा किती आहेत. गोले शिटी वाजव, शिटी वाजव. शिटी सिंगले चाकाल नाही सिंगला. सो आता आम्ही आलो आहोत तिथं कारगिलला. हा होमस्टे आहे, हे पोलीस आहेत यांचंच. सो चला बघूया. अब्दुल भाई थैंक यू. सारे महाराष्ट्र से. नाम उज्जवल. मेरा नाम तो अब्दुल जब्बार है. हम यहीं के रहने वाले. अब्दुल जब्बार. जब्बार. जब्बार डबल बी सिंगल हो इंग्लिश बस बता रहे. ठीक आहे थँक यू. सो शेवटी फायनली आम्ही जब्बार भाईंच्या भावाच्या होमस्टेमध्ये थांबलोय. आणि लालाचे नातेवाईक पण आहेत ते. लालाला सकाळी त्यांनी कितीला उठायला सांगितलंय? 4:15ला लाला उठून सोबत जाणार आहे. आताचं टेम्परेचर आहे 3 डिग्री आणि 4:15ला मायनस मध्ये टेम्परेचर दाखवते. लाला सुबह 4:15 जाएंगे ना 0 डिग्री में. सो शेवटी फायनली आम्ही जब्बार भाईंच्या भावाच्या होमस्टेमध्ये थांबलोय. आणि लालाचे नातेवाईक पण आहेत ते. लालाला सकाळी त्यांनी कितीला उठायला सांगितलंय? 4:15ला लाला उठून सोबत जाणार आहे. आताचं टेम्परेचर आहे 3 डिग्री आणि 4:15ला मायनस मध्ये टेम्परेचर दाखवते. लाला सुबह 4:15 जाएंगे ना 0 डिग्री. सो शेवटी फायनली आम्ही जब्बार भाईंच्या भावाच्या होमस्टेमध्ये थांबलोय. आणि लालाचे नातेवाईक पण आहेत ते. लालाला सकाळी त्यांनी कितीला उठायला सांगितलंय? 4:15ला लाला उठून सोबत जाणार आहे. आताचं टेम्परेचर आहे 3 डिग्री आणि 4:15ला मायनस मध्ये टेम्परेचर